नमस्कार. मी महेश यादव एस एम न्यूजमध्ये पहिलं तुमचं स्वागत करतो. तुमच्या पुढे आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. तुम्ही नक्कीच तो बघता, चांगल्या कमेंट करता, त्याबद्दल प्रथम तुमचे धन्यवाद. आपण एक विषय आत्ता नवीन एक घेऊन आलो आहे, कलाकार आर्टिस्टला मी तुमच्यासमोर एक सादर करायचा प्रयत्न करतो. तर आर्टिस्ट म्हणजे काय, कलाकार म्हणजे काय? कलाकृती निर्माण करणारी व्यक्ती किंवा कला जपणारी व्यक्ती म्हणजे कलाकार असतो. आणि कलाकारचा आणखीन एक म्हणजे मी एक वेगळा तुमच्यापुढं मांडतो. पटलं तर बघा, शक्यतो चांगलंच वाक्य आहे ते. कलाकार म्हणजे कल्पनाशक्ती आणि कौशल्याचा वापर करणारा, कलाकृती निर्माण करणारा तो कलाकार असतो. तर नक्की तुम्ही मला ह्यावर कमेंट करून सांगा. ज्या अर्थी आपण कलेचा अर्थ नुसता एखादी कला न घेता आपण चित्रकला, संगीत, अभिनय, साहित्य, शिल्पकला अशा अनेक कलांचा समावेश आपण त्यामध्ये घेणार आहोत. तर आपण एक उत्कृष्ट कलाकार, एक उत्कृष्ट आर्टिस्ट आज तुमच्या पुढं मी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे. नक्कीच तुम्हाला ते आवडलं तर मला नक्कीच तुम्ही शेअर करा, कमेंट करा, की मला सांगा की बाबा तुम्ही इथं चुकता, तुम्ही इथं बरोबर आहात, योग्य आहात. या सगळ्या गोष्टी मला तुम्ही कमेंटद्वारे सांगत जावा. आणि जर समजा त्या कलाकाराला तुम्हाला साथच द्यायची असेल तर नक्कीच त्याच्यामागं तुमचा हात राहू देत, तुमची साथ त्याच्याबरोबर राहू देत, एवढं व्यक्त करतो. आणि त्या कलाकाराला तुमच्या पुढं आणण्याचा प्रयत्न करतो आहे. नक्कीच बघा. नमस्कार. आज आपण एस एम न्यूजमार्फत एक आगळा वेगळा विषय घेऊन आलो होतो. आपल्याला आज बॅकग्राऊंडला बघितलं तर लक्षात येईल की आपण काय विषय घेऊन आलो आहे नक्की. तर आपण अशाच एक आर्टिस्टकडे आलेलो आहे की त्यांचं नाव आहे दिनेश माने. आजपर्यंत त्यांनी त्या पेंटिंग क्षेत्राशिवाय दुसरीकडे कुठल्याही विषयाकडे त्यांनी असं प्रॉपरली लक्ष दिलेलं नाही. पेंटिंग हे क्षेत्र त्यांचं आयुष्य बनलं आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की त्यांचं ध्येय काय आणि त्या जे पेंटिंग त्यांनी आजपर्यंत केलेत त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. सर नमस्ते. नमस्कार. मी दिनेश माने वडूज. आपल्या एस एम चॅनलतर्फे मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि ही संधी आपल्या चॅनलनं मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपल्या चॅनलचं मनपूर्वक आभारी आहे. आज आपल्याकडून जाणून घ्यायचं मला असं आवडेल की बाबा आपण पेंटिंग क्षेत्राकडे कसं वळला? तसं पाहिलं तर घरामध्ये असं काय विशेष काय वातावरण नव्हतं. माझे वडील शिक्षक होते. चित्रकलेची आवड होती त्यांना. पण मला जसं आठवते तसं मला असं वाटतं की हे उपजत आहे. वयाच्या 3व्या वर्षापासून मी चित्र काढतो आहे. म्हणजे त्यावेळी चित्र काढायचं असतं किंवा कोणत्या पद्धतीने काढायचं असं मला कुठलाही फीडबॅक कोणी दिला नव्हता मला. म्हणजे असे कोण तुम्हाला गुरु भेटलेच नव्हते का त्यावेळेस की बाबा? नाही, ते असं सहज हातातून निघायचं ते. म्हणजे मला असं वाटतं की हे निसर्गदत्त देणगी आहे. म्हणजे आपल्याकडे उपजतच हा गुण अवेलेबल आहे असं. बरं, आणखीन एक तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यावीशी वाटते मला की नक्की पेंटिंगच का? लहानपणापासून तेच सहज म्हणजे कला अशी गोष्ट आहे की हे कोणीही शिकवून येत नाही आहे. ही उपजत आहे आणि सहज म्हणजे उत्स्फूर्तपणे तीच गोष्ट माझ्या सहजतेने हातातून निघायची ती. म्हणजे इयत्ता पहिलीपासून आत्तापर्यंत पूर्ण शिक्षण होईपर्यंत जर शाळेत जर विचारलं कोणी तर चित्रकार कोणाचं चांगलं आहे तर शिक्षक म्हणायचे की हा दिनेश माने आहे. मला माहीत नव्हतं की मी ह्याच्यामध्ये पूर्ण वेळ देईल म्हणून भविष्यामध्ये. मला ह्याची लहानपणापासून तुम्हाला ते चित्रकार म्हणूनच ओळखत आले? हां, चित्रकार म्हणून. अच्छा, म्हणजे त्या पद्धतीचं तुमचं वातावरण लहानपणापासून राहिलेलं. मग आता मला एक जाणून घ्यायचं आणखीन एक, तुमच्या घरच्यांचं काय म्हणणं होतं? घरच्यांचं नाही, वडील सुशिक्षित वातावरण होतं घरामध्ये. वडील शिक्षक होते. वडिलांच्या अंगामध्ये पण कला होती. ते गणपती बनवायचे, चित्रकार पण होते, मूर्तिकार होते, गणपती बनवायचे ते. पण घरात ती परिस्थिती उपलब्ध नाही झाली त्यांना त्यावेळी. त्यामुळं तो भाग त्यांचा राहून गेला. ते शिक्षक झाले. मग त्यांना माझा पूर्ण पाठिंबा होता. थोडाफार आकस होता मनामध्ये की चित्रकला म्हणजे ते म्हणायचे की जॉब वगैरे करते. पण तुमच्या घरात असं सुशिक्षित वातावरणात तुम्ही पहिल्यापासून जगला आणि म्हणजे वेगवेगळी कला गुण तुमच्या घरात म्हणजे पहिल्यापासून म्हणजे ते चालतच आलेले? तसं म्हटलं तर हे जे कला उपजत म्हणजे आमचे आजोबा बासरी वाजवायचे. बँड होता घरचा आमचा. सगळे वाद्य वाजवायचे. वडील पण वाद्य वाजवायचे सगळे. आणि चित्रकार पण होते. ते फक्त ती परिस्थिती त्यांना मिळाली नाही आहे कला जोपासण्याची. आणि मला असं वाटतं की हे जेनेटिकली माझ्यात आलेलं आहे. ते म्हणजे उपजतच आहे ते.
म्हणजे कलाकार हा माझ्या माहितीनुसार की शिकवून कधी तयार होत नाही आहे. मला बरेच जण असे भेटतात की माझी पेंटिंग बघितल्यानंतर की आम्हाला पण आवड होती, आम्हाला पण शिकायचे आहे. पण हा जो काय म्हणतात त्याला उपजत गुण आहे त्यालाच फक्त आपण त्या पद्धतीनं आपण साधना करत ॲटोमॅटिकली होत जातं हातामध्ये. म्हणजे तुमच्या असं म्हणणं येते की बाबा हा उपजत गुण असल्या कारणाने की बाबा मला ही कलागुण तुम्हाला घ्यायला किंवा द्यायला तुम्हाला अवघड पडलेलं नाही काय गोष्टी. बरं, दुसरी एक गोष्ट अशी जाणून घ्यायची मला तुमच्याकडून की तुम्हाला फक्त पेंटिंग क्षेत्र आवडतं का अदर कुठलं क्षेत्र तुम्हाला? नाही, मला पेंटिंगच फक्त आवडतं. संगीताची आवड आहे पण थोडीफार आहे, म्हणजे थोडीफार. खेळात वगैरे कुठले खेळ आहेत धनुष्यबाण वगैरे. त्याच्यामुळे आणखीन एक ऑब्झर्व केलं तुमचं की असं पतंगबाजी म्हणा किंवा बहुरे खेळणे म्हणा, ही अशा काही गोष्टी ॲक्टिव्हिटीज तुम्ही बऱ्याच केल्या? हो, पतंगीची पण खूप आवड होती मला. मेन म्हणजे धनुर्विद्येमध्ये खूप आवड होती मला. बासरी वाजवण्याकडे पण कला आहे, पण एवढा पेंटिंगवर जेवढा माझा फोकस आहे किंवा जे आत्मविश्वास आहे हा करण्याचा, म्हणजे नैसर्गिक पद्धतीने जेवढा जोर आहे ह्याच्यामध्ये पेंटिंगमध्ये, तेवढा त्या मनानं एवढा नाही आहे. अजून एक असा विषय की आता तुमच्या इथं पेंटिंग मी प्राणीमात्राची जास्त करून बघतोय. आता हे व्यक्तिरेखा तो तुमची आहेच, पण त्याबरोबर मी प्राणीमात्र पण बघत आलो आहे. तर त्या वन जे जीवन आहे किंवा वन्यजीवन जे जगतायत किंवा जे प्राणी आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगता? प्राण्यांच्याकडून एक निरागस प्रेम कसं व्यक्त व्हावं, म्हणजे प्राण्यांना जर जीव लावला म्हणजे माणसापेक्षाही जास्त ते विश्वासू वाटतात. आत्ताचं जर वातावरण जर बघितलं, एन्व्हायरमेंट जर बघितली, तर वन्य प्राण्यांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि त्याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. आणि प्राण्यांच्याकडे बघितल्यानंतर निस्सीम प्रेम कसं करावं मनुष्यानं माणसावर, ज्या विश्वासानं कसं वागावं, हे त्याच्यातून मला प्रेरणा मिळते. त्याच्यामुळे मी त्या हत्तीच्या कळपांचं पेंटिंग केलेलं आहे की त्यांच्यात एक प्रमुख असतो आणि तो सगळ्या कळपाचं नेतृत्व करतो. तीच गोष्ट आत्ताच्या जगामध्ये, म्हणजे आत्ताचं जे वातावरण बघतोय मी की विभक्त कुटुंब पद्धती किंवा जो एकोपा आहे किंवा जे प्रेम आहे ते खूप कमी होत चालले. कालांतरानं ही संस्कृती नष्ट होते का काय अशी मला भीती वाटते आणि माझ्या संवेदनशील मनाला ह्याचं खूप वाईट वाटतं मला. पेंटिंगच्या क्षेत्राबाबत आज आपण एवढा चांगला विषय घेऊन आलो आहे की आपण आज वेगळ्या विषयाकडे पण बातचीत करतो आहे. आपण काय आहे की निव्वळ हे पेंटिंग क्षेत्रच नव्हे ह्यांच्याकडं, तर ते वन्यजीवन, वन्य प्राण्यांच्याबद्दल पण त्यांची आपुलकी, एक निसर्गाबद्दलचं प्रेम, ह्या गोष्टीही त्यांच्याकडून जाणून घेतो आहे आपण की बाबा तुम्हाला नक्की काय वाटतं. आणि मला आणखीन एक तुम्हाला विचारायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही नेचर पेंटिंग करता त्यावेळेस ते ऑब्झर्व करता का तुम्ही की नेचर असू शकतं किंवा काय? ऑब्झर्व होत नाही आहे, हे ॲटोमॅटिक चालतं. म्हणजे एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी गेल्यानंतर आमच्या डोक्यामध्ये काय नसते की हा स्पॉट मला कॅनव्हासवर रेखाटायचा आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर ॲटोमॅटिक उत्स्फूर्तपणे त्या स्पॉटवर लक्ष जातं आमचं आणि तो स्पॉट आम्हाला चित्र करण्याची अंतर्मनातून प्रेरणा मिळते आम्हाला. म्हणजे ते सांगावं आणि ते कसं असतं किंवा ते चित्र कसं निवडायचं किंवा तो स्पॉट कसा निवडायचा हा ठरवून केलेल्या गोष्टी नसतात. आणि मला असं वाटतं की कलाकार हा असा उत्स्फूर्तच असावा की त्याच्यामध्ये यांत्रिकपणा नसावा. ॲज इट इज कुठल्याही लोकेशनला तो सूट होणार असावा किंवा ज्या त्या लोकेशनला तो त्या पद्धतीनं वातावरणात त्या पद्धतीचं पेंटिंग करू शकतो. तुम्हाला असं कर्कश आवाज वगैरे असं एखाद्या ठिकाणी असेल तर त्या पेंटिंग करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येतो? 100% प्रॉब्लेम येतो मला. म्हणजे ॲक्च्युली कला ही एकांतात साधना करण्याची गोष्ट आहे. जेवढा एकांत प्रिय किंवा एकांत वातावरण जर मिळेल तर त्यामध्ये कलेला भर मिळतो किंवा ही अंतर्मनातून येणारी एक संवेदना आहे ती आकारांच्या रूपाने अवतीर्ण होते कॅनव्हासवर. तर त्याला वातावरण शांतता हे मेन, त्यातलं वातावरण शांत असलंच पाहिजे. म्हणजे आता हे पेंटिंग क्षेत्र ज्यावेळेस तुम्ही उपजतच आहे तुमच्याकडे हे म्हणताय तुम्ही, पण एक कुठलीही कला घेताना त्याला गुरु आवश्यक असतो. तर तुम्हाला पेंटिंग क्षेत्रातला गुरु कोण अवेलेबल झाले का? आमचे शिक्षक महाजन सर आणि शेंडगे सर होते, पण त्यांचं पण सहकार्य खूप मोलाचं आहे. आत्ता ते महाजन सर ज्यांचं मला माझ्या कलेच्या ह्याच्यामध्ये, शेंडगे सर म्हणजे आता महाजन सर हयात नाही आहेत, शेंडगे सर आहेत. म्हणजे शालेय जीवनामध्ये त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन मला मिळालं. पण नंतर कॉलेज झाल्यानंतर म्हणजे मला पेंटिंगचा डिप्लोमा करायचा असतो हे मला काहीच कल्पना नव्हती ह्याची. आणि ह्याचं आवर्जून मला गुरु जर करायचं म्हणलं तर
मी ह्या गोष्टीचं सगळं हे औंध ठिकाणी जे म्युझियम आहे त्या गोष्टीनं खूप मला ऊर्जा मिळाली मला. म्हणजे औंध लोकेशनला तुम्हाला येऊन बऱ्यापैकी काहीतरी शिकायला मिळतं. शिकायला दुसरी गोष्ट तुम्हाला त्या औंधच्या पेंटिंगबद्दल तुम्ही काय म्हणाल? औंधचं पेंटिंग म्हणजे माझ्यासाठी म्हणजे खजाना म्हणजे कलाकारांसाठी की एवढं बहुमूल्य संग्रहालय मला माझ्या गावापासून फक्त 16 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्या गोष्टीमुळे मला खूप फायदा झाला. मी तासनतास पेंटिंग बघायचो. प्रामुख्याने मला जो ट्रिगर मिळाला कलेमध्ये की माझ्या 2000 नसेल मला वाटते, मला साल आठवत नाही आहे, कॉलेजचं 11वीला असेल मला वाटते, त्यावेळी मला रवी वर्मा नावाची कादंबरी माझ्या वाचनात आली, राजा रवी वर्मांची. आणि त्यांचा जो इतिहास वाचनात आला, कलेविषयीची त्यांची तळमळ, त्यांचं योगदान बघितल्यानंतर मला खूप एनर्जी मिळाली. आणि ती ओरिजिनल पेंटिंग औंधच्या म्युझियममध्ये आहेत. 3 पेंटिंग त्यांच्या आहेत. ते पेंटिंग बघितल्यानंतर मी पूर्ण झपाटून गेलो की मला जर करायचं काय असेल तर मी ह्याच फील्डला जाईल आणि ह्याच गोष्टीतून माझं करिअर घडवेल. हे तिथून मला उमगलं मला ते. अजून एक तुम्हाला एक म्हणजे असं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं विचारतो तुम्हाला मी की कलाकार लोकांचा मित्रच नसतो आहे. कलाकार लोक जे पेंटिंग लोक जे करतायत, आता मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की कलाकार शक्यतो त्यांच्या म्हणजे एक व्यसनच म्हणायचं थोडक्यात, ते पेंटिंग असू देत किंवा संगीत असू देत किंवा काय, तर ते व्यसनामध्ये ते तल्लीन असतात. तर मित्र याबाबत तुम्ही काय सांगाल? नाही, हे तर व्यसन हा भाग जर वैचारिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर व्यसनानं हानी होते. ही साधना म्हणता येईल. साधना म्हणता येईल. ह्यानं आमचं माइंड पॉवर वाढते. ह्याने मेडिटेशन होतं. आम्हाला मेडिटेशन करायची वेगळी काही म्हणजे गरज नाही आहे. आणि हे कलाकार हे एकांत म्हणजे त्यांचे मित्र नसतात किंवा विक्षिप्त असतात. अशा पद्धतीचं जे म्हणजे पुस्तकामध्ये काही वर्णनं वाचलेली असतात त्याच्यावरून समाजानं हे खूप म्हणजे खोटं पसरवलं. जे लिहिलेलं असतं ते अस्तित्वात ऐकलेलं असतं ते ॲक्च्युली ते कसं आहे माहिती आहे का की चित्रकार म्हणजे कलाकार म्हणजे गबाळा, व्यसनी आणि झब्बातो आणि शबनम असते साईडला, अशा पद्धतीचं वर्णन कुठल्या तर पिक्चरमध्ये दाखवलेलं असतं. नाही, ॲक्च्युली हे गैरसमज आहे माणसांचा. मी आता त्याबद्दल विश्लेषण देतो. कारण जो कलाकार आहे तो आतून कलाकार असतो. त्याचं वर्णन हे त्याच्या कपड्यावरून किंवा त्याच्या वेशभूषेवरून कधीच करू नये. दुसरी गोष्ट अशी आहे की आता मी त्यांना एक प्रश्न विचारला खरं की त्यांचे मित्र कमी असत आहेत किंवा काय, तर ॲक्च्युली ते त्यांच्या त्या पेंटिंगच्या नादात किंवा संगीतकार असेल तर संगीताच्या नादात ते असतात. पण त्या व्यतिरिक्त पण त्यांची लाईफ असते ना, आणि त्या लाईफमध्ये जगताना थोडी बहुत तरी माणसं त्यांच्याजवळ येत असतात किंवा त्यांच्याशी संपर्क साधत असतात. तर आपण अजून एक वेगळा प्रश्न घेतो तुमचा की आपलं शिक्षण, आता हे सगळं करताना आपण शिक्षण तर कलेचं घेतलंच पाहिजे तर तुमचं शिक्षण कुठं करू? माझं 12वी नंतर मी सांगलीला कला विश्व महाविद्यालय शांतिनिकेतनचीच शाखा आहे तिथे माझं शिक्षण झालं. पहिली 3 वर्ष मी सांगलीला केली आणि नंतरची 2 वर्ष मी भारतीय विद्यापीठ पुण्याला केली. मी तुमच्या बोलण्यातून मगाशी एक जाणवलं मला की पहिल्या वर्षी तुम्ही 3rd इयरची पेंटिंग काढू शकत होता, असं तुमच्याकडे क्वालिटी होती. विषय असा झाला की मी प्रथम वर्षाला ॲडमिशन घेतलं आणि ह्याच्यातील गमतीशीर किस्सा सांगतो तुम्हाला की मला सांगायला आवडेल इथे की मला वाटते शाळेचा पहिला किंवा कॉलेजचा दुसरा दिवस असेल मला वाटते की मी तिथे गेल्यानंतर मला असं वाटायला लागलं की मला काहीच येत नाही आहे आणि सरांनी असाइनमेंट दिलेल्या आणि माझ्या असाइनमेंट एवढी खास वाटत नव्हती, दडपणामुळे असेल मला वाटते कदाचित. आणि एका मुलाची मी असाइनमेंट बघितली आणि ती बघितल्यानंतर मला असं वाटतं की आपल्याला काहीच जमत नाही आणि मी तिसऱ्या दिवशी पळून आलो कॉलेजवरून, गावी आलो. मला काही जमतच नाही आहे. मला म्हणजे एवढं मनामध्ये भ्रम म्हणजे काय म्हणते ते एक गैरसमज झाला माझा की मला काही जमत नाही आहे. आणि नंतर अशी गोष्ट झाली की मी कोणतंही शिक्षण नसताना म्हणजे त्यावेळी आत्ताच्यासारखं मोबाईल नव्हते, ऑनलाईन काय पाहायला मिळत नव्हतं आणि जेव्हा कलेचं शिक्षण नसतं तेव्हा कुठल्या तरी कलाकाराची कॉपी करणं म्हणजे गावाकडे सुद्धा की चित्रकार म्हणजे कोण की एखाद्या सेलिब्रिटीचं आहे तसं चित्र काढले किंवा एखाद्याचं ऐतिहासिक व्यक्तीचं आहे तसं चित्र काढलं म्हणजे चित्रकार. पण ॲक्च्युली चित्रकाराची व्याख्या ही एवढी संक्षिप्त असू शकत नाही आहे, ती खूप व्यापक आहे ती.
आणि त्यावेळी रविवर्मनची एक ऑइल कलर पेंटिंगमधलं एक कॅनव्हास ऑफ पेंटिंग मी केलं होतं. ॲक्च्युली कॉलेजच्या प्रथम वर्षामध्ये ही माध्यमच हाताळायला बंदी आहे. म्हणजे प्रथम वर्षामध्ये फक्त पेन्सिल आणि पेपर आणि वॉटर कलर एवढ्याच माध्यमामध्ये काम करायचं असतं. आणि मी हे कॉलेजला जायच्या अगोदर त्यांचं कॉपी वर्क केलेलं आणि ते कॉपी वर्क घेऊन आम्हाला हौसराव पाटील म्हणून सर होते, त्यांना मी दाखवलं ते. आणि ते दाखवल्यानंतर ते अचंबित, म्हणजे त्यांना शब्दच नव्हते बोलायला, म्हणजे ते सुन्न झाले बघितल्यानंतर. म्हणजे हा कोण विद्यार्थी आला आहे आपल्याकडे प्रथम वर्षामध्ये हे काम. म्हणजे त्यांनी अक्षरशः म्हणजे त्यांच्या जे आमचे जे मेन मुख्याध्यापक असतात प्राचार्य, त्यांना बोलवून आणलं की असा असा विद्यार्थी आपल्याकडे आलेला आहे प्रथम वर्षामध्ये. सगळे अवाक, म्हणजे त्यांना म्हणजे काय प्रतिक्रिया द्यावी तेच मला काही कळत नव्हतं. आणि नंतर अशी सिच्युएशन झाली की अख्ख्या क्लासमध्ये मीच फर्स्ट आहे, म्हणजे माझंच काम चांगलं आहे असं मला हळूहळू कळायला लागलं मला. मग तिथं गेल्यानंतर कळलं की हां, आपण तर खूप म्हणजे तिसऱ्या वर्षाचं काम करून ठेवलेलं आहे. आणि तिथं प्रथम वर्षामध्ये काम करत असताना थर्ड इयरची मुलं माझं काम बघायला यायची की हा कोण विद्यार्थी आहे म्हणून. मला शक्यतो बऱ्याच कमेंट येतात, तर एक तुम्हाला त्या म्हणजे जास्त कमेंट कुठले येतात तर ते मी सांगतो तुम्हाला. तर मला आईवडिलांच्या विषयी कमेंट जास्त येतात. तर मला आणखीन एक प्रश्न कमेंटमध्ये असा एक असतो की तुम्ही ज्या वेळेस तुम्ही कलाकारांकडे जाल, कोणतेही कलाकार असू देत किंवा साहित्यिक असू देत किंवा संगीतकार असू देत, कोणीही असू देत, तर तिथं प्रामुख्याने एक प्रश्न विचारा की आईवडिलांच्यावर त्यांना जरा थोडंसं बोलायला लावा. तर तुम्ही त्या आईवडिलांच्याबद्दल काय सांगाल? आईवडिलांच्याबद्दल बोलायचं शब्दामध्ये वर्णन करणं म्हणजे अवघड आहे. म्हणजे ते कारण का आईवडील जर नसते तर मी ह्या जगामध्ये आलो नसतो. म्हणजे तिथून माझी उत्पत्ती आहे. आणि ते जर नसते तर मी आज ह्या ज्या आत्ताच्या लेवलला आहे कलाकार म्हणून, हे माझं अस्तित्वच नसतं. दुसरी गोष्ट आहे, आत्ताची पिढी जी आईवडिलांना सांभाळत नाही आणि जे आईवडिलांना सांभाळतात मुलं, यामध्ये तुम्हाला काय तफावत, तुम्ही काय सांगाल की जे आईवडिलांना सांभाळत नाहीत त्या लोकांना काय सांगाल? मी सांभाळायचं म्हणजे हे खूप गांभीर्यानं विषय घेण्यासारखा आहे. कारण का की ह्याचं मूळ कारण म्हणजे मी एक कलाकार असल्यामुळे संवेदनशील मनाला माझ्या खूप मला वेदना होतात. मला मध्यंतरीत माझे वडील मी गमावले. खूप म्हणजे जी वेदना आहे ती शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आहे. पण ह्याचं कारण मला कळलं की मला हा आत्ताचा तुमच्या न्यूज चॅनलवर मला मेसेज द्यायचे आहे समाजाला की आत्ताच्या काळामध्ये की पहिलेपासून किंवा ज्या लहान गटामध्ये मुलांना पालक घालतात त्यांना तू पुढं जाऊन किती कमवणार आहे, म्हणजे हे शिकल्यानंतर तुला एवढं पॅकेज मिळणार आहे, कुठला छंद नको, कुठलं वाचन नको, तू फक्त हेच करायचं. आणि त्या मुलांच्या इनडायरेक्टली मनामध्ये मेसेज हे घालतात, पालकांचा दोष आहे हा खरा तरी, की हे शिकल्यानंतर एवढे पैसे मिळतात आणि एवढं केलं की एवढं मिळतं. म्हणजे व्यावहारिक गणित त्या लहानपणाच्या मेंदूवर तुम्ही ते संस्कारित करता तुम्ही. म्हणजे ह्याच्यामध्ये भावनेचा किंवा तुम्ही समाजात वागताना आईवडिलांविषयी कृतज्ञता पाहिजे, एकामेकाविषयी प्रेम पाहिजे, ह्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये हे शिकवतच नाहीत. आणि दुसरी गोष्ट, मी ज्या वेळेस मी वृद्धाश्रमात गेलो आहे किंवा अनाथ आश्रमात गेलो आहे, मी एक माझं पर्सनली तुम्हाला एक सांगतो की त्यावेळेस तिथं गरिबाची लोकं तिथं दिसलेली नाहीत किंवा गरिबाची मुलं जास्त करून दिसलेली नाहीत तिथं. अनाथ आश्रमात शक्यतो, वृद्धाश्रमात शक्यतो हे मोठ्या घरातील लोक दिसलेत. तर एक चांगली गोष्ट आहे की गरीब घरातलं तिथं कोणीच नाही आहे. आज मोठ्या घरात हे इश्यू होत आहेत, म्हणजे त्यात आर्थिक परिस्थिती किंवा अर्थ म्हणजे तर पैशाचा विषय येतो, त्या ठिकाणीच अशा काही गोष्टी होतात. तर आज तुम्हाला एक पुढचा आणखीन एक विषय विचारतो तुम्हाला की आता ही जी तुम्ही पेंटिंग काढताय तर साधारणतः ह्याची लाईफ किती असते? साधारणतः म्हणजे आपल्या भारताचा जर विचार करता म्हणजे भारतामध्ये चित्रकला किंवा पेंटिंगची काळजी कशी घ्यावी ह्याचं मूल्य जवळजवळ म्हणजे 0% म्हणजे 1% म्हणता येईल. पण ॲक्च्युली त्याला जपलं, त्या पद्धतीने जपलं तर साधारणतः 700 ते 800 वर्ष काय होत नाही त्याला. लाईफ एवढी असते. उदाहरण म्हणजे मला जसं चित्र 700 वर्ष झाली त्या चित्राला आता. त्या पद्धतीने त्याचं गांभीर्यानं त्याचं जतन केलं जातं तिथे, त्या पद्धतीनं जतन केलं तर. आणि दुसरी गोष्ट की त्याच्यामध्ये जे रंग आपण वापरतो, कलर,
त्याचं ब्रँडिंग विषय पण आता इंडियन कलरचा जर लाईफचा जर विचार केला तर साधारणतः 150 वर्षाचा लाईफ आहे त्याचा, 150-200 आसपास आहे. पण काही जे पाश्चात्य कलर जे आहेत त्याचं साधारणतः 700 ते 800 वर्षाचा लाईफ आहे तैल रंगाला. अच्छा अच्छा, तेल रंगाची लाईफ जास्त आहे. हां, मग ते त्या पद्धतीनं जपलं तर अच्छा अच्छा, त्याला काय पद्धत आहे जपण्याची, ती विशिष्ट कालावधीनंतर वर्षानंतर ते साफ करावं लागतं. त्या पद्धतीनं काळजी घेतली तर त्याचं 700 ते 800 वर्षापर्यंत लाईफ आहे त्याचं. तुमच्या इथं एक आणखीन एक विषय ऑब्झर्व केला मी, की तुम्ही जुन्या फोटोवरून एक चांगल्या पद्धतीचं तुम्ही पेंटिंग नागरिकांना देताय, की तुम्ही तुमच्याकडे आलेल्या लोकांना तुम्ही देताय. तर ज्यावेळेस जुना पेंटिंग तुम्हाला कुठंतरी एखादा फेटा फाटलेला असतो किंवा एखाद्याचा डोळाच नसतोय किंवा काय नसते, त्यावेळेस तुम्हाला काय काय अडचणी येतात किंवा काय अडचणी खूप असतात. म्हणजे पहिल्यांदा बघितल्यानंतर खूप मानसिक ताण येतो आमच्यावर, पण ते बघितल्यानंतर म्हणजे एकदा त्या प्रवाहात उतरल्यानंतर एक उत्स्फूर्तपणे काही गोष्टी सुचत जातात डोळ्यासमोरून. म्हणजे तुम्हाला ते ऑब्झर्व करावं लागतंय की बाबा ती प्रतिकृती तुमच्या डोळ्यासमोर आधी उतरावी लागते. पहिले 8 दिवस तर ते निरीक्षण करावं लागते, 8 ते 10 दिवस जातात त्याच्यामध्ये. आणि ते ऑब्झर्व करत करत मग पहिल्यांदा काय सुचत नाही, ते काम करता करता हळूहळू काय गोष्टी म्हणजे एखादी कोड कसं आपण सोडवतो तसं ते उलगडत जातं हळूहळू. तुम्ही पेंटिंग वर्क डायरेक्टली करता का तुम्ही डेमो आधी सुरुवातीला करता? पेंटिंगवर डेमो शक्यतो नाही करत मी, ऑब्झर्वेशन करत करत काम करत करत. म्हणजे प्रत्येक कलाकाराचं एक पद्धत वेगळी स्किल आहे ते. हां, म्हणजे पहिल्या काम करत करत ते दिसत जातं. म्हणजे आपण एखाद्या अंधाव्या रस्त्यानं जात असताना आपल्याला हेडलाईट कसा प्रकाश 200 मीटरपर्यंत जातो आणि रस्ता दिसत जातो, तसं पेंटिंग करताना पण त्या गोष्टी कोडी उलगडत जातात. ते काय असावं पुढं, काय अंदाजानं काम करायचं, त्या चित्र ऑटोमॅटिक डोळ्यासमोर येतात ते. आणखीन एक विषय की आता नवीन पिढी बऱ्यापैकी पेंटिंग क्षेत्राकडं जरा आवड दिसते, संगीत क्षेत्राकडे जास्त आवड दिसते. तर तुम्ही त्या नवीन कलाकारांना किंवा नवीन मुलांना प्रेरणा द्यायसाठी कुठलं काय तुम्ही सांगू शकता? प्रेरणा मला असं म्हणायचं आहे की तुम्ही अवश्य जावं, पण ह्याच्यामध्ये कलाकार कुठलीही कला असू नये त्याच्यामध्ये संयमाची खूप आवश्यकता आहे. म्हणजे यश कधी मिळेल ह्याचं 100% गणित ह्या कलेच्या मार्गामध्ये निश्चिंतपणे सांगू शकत नाही आपण. मग तेवढा संघर्ष करायची तयारी पाहिजे किंवा तेवढा संयम पाहिजे. जहांगीरवाडा गेलेला शो झालेला माझा, उज्ज्वल निकम होते ओपनिंगला, त्या खूप सुंदर अनुभव होता तो. आणि तिथे मी इमोशन्स, मानवी भावभावना ह्याच्यावर मी पेंटिंग केलेली होती. की त्याच्यामध्ये मी जोकर हा विषय घेतलेला की एखादी कलाकार किंवा आपलं व्यक्तिमत्व कसं असावं, की आपलं व्यक्तिमत्व असं असावं की आपल्याकडं बघितल्यानंतर समाजातील जे आपल्याला बघणारे जे घटक असतात, व्यक्ती असतात, ह्यांच्याकडून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी, त्यांना व्यक्तिमत्व कसं असावं, त्यांना ऊर्जा मिळावी अशा पद्धतीचं. म्हणजे एखादी जोकर त्याची दुःख झाकून प्रेक्षकांना हसवतो, मनोरंजन करतो, त्या पद्धतीनं आपले विचार आपली दुःख समाजाला दिसता कामा नाही आहेत. तुमचा ओरा किंवा तुमचं व्यक्तिमत्व किंवा तुमचं कर्तृत्व असं असावं की त्यातून मागची जी पिढी जी येणार आहे ती पिढी तेवढ्याच ताकदीची आणि तेवढ्याच यशस्वी पद्धतीने वाटचाल करावी अशी एनर्जी आपल्या व्यक्तिमत्वातून व्यक्त व्हावी. म्हणून हा जोकर हा विषय मी सिरीज केलेली आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला मला त्या प्रदर्शनाला. अजून एक असा आहे विषय की पेंटिंग क्षेत्रात जी लोक वळलीत ते अध्यात्माकडे कमी असतात. हे चुकीचं आहे. कारण की अध्यात्म आणि पेंटिंग ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं मला वाटतं. कारण की पेंटिंग करताना जे ध्यान लागतं किंवा आपण मंदिरात गेल्यानंतर किंवा एखाद्या मूर्तीसमोर गेल्यानंतर ज्या भक्तिभावाने साधना करतात त्याच भक्तिभावाने आमचं काम चालतं. आणि तोच आनंद आणि तोच ध्यानावस्था किंवा तोच उच्च लेवलचा जो आनंद म्हणतो आपण की परमानंद जे उपाधी दिली जाते अध्यात्मामध्ये, त्याच गोष्टीचे अनुभव आम्हाला मिळतो काम करताना. आपण फक्त व्यक्तिरेखाच चित्र करता का आपलं ऑल इन वन सगळेच चित्र काढतात? मी व्यक्तिचित्र म्हणजे माझी पहिली आवड आहे व्यक्तिचित्रण आणि कॉलेजला गेल्यानंतर म्हणजे निसर्ग चित्रण म्हणजे दोन विषय माझे आहेत की लँडस्केपमध्ये. हां 2 विषय आहेत माझे.
आणि काही म्हणजे व्यावसायिक कारणानिमित्त काय मॉडर्न आर्ट म्हणजे मी इंटरव्ह्यूसाठी पण काम करायचो. तेव्हा मॉडर्न आर्ट क्लायंटसाठी म्हणजे ते त्यांच्या अपेक्षाप्रमाणे मॉडर्न आर्ट ॲब्स्ट्रॅक्ट वगैरे प्रकार आहेत त्या पद्धतीने पण काही दिवस मी काम केलेलं आहे. पण माझा जो मेन जो गाभा आहे तो माझी जी आवड आहे ती व्यक्तिचित्रण आणि निसर्गचित्र हे दोन आहेत. एक कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला आज आर्टिस्ट आपल्याकडे दिनेश माने सर इथे अवेलेबल झाले. आज त्यांनी अनमोल माहिती आपल्याला दिली आहे. आपल्या SM चॅनलमध्ये आज नवीन काहीतरी शिकायला मिळालं. तर त्यांचे खूप खूप आभार आपल्या न्यूजमार्फत. सर तुमचे धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही पण मला तुमच्या चॅनलमध्ये संधी दिली, तुम्ही इथपर्यंत आला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. अशाच काही नवीन नवीन व्हिडिओ आपण जाणून घेण्यासाठी अजून आवर्जून आपले व्हिडिओ बरेच येणार आहेत. तर नक्कीच तुम्ही बघत राहा. धन्यवाद सर.